आज सकाळी बाजार उघडताच एक बातमी अशी आली की अनेक लोक थांबले, अनेकांचे हातातले मोबाईल खाली पडले आणि अनेकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला, नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने आणि चांदी इतकी स्वस्त कशी काय झाली? कारण मित्रांनो, 2026च्या सुरुवातीलाच सराफा बाजारात जे चित्र दिसतंय ते मागच्या काही महिन्यांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. नवीन वर्ष म्हणजे साधारणपणे महागाई, तेजी, वाढलेले दर अशी लोकांची अपेक्षा असते. पण यावेळी चित्र उलटं दिसतंय. कारण बाजार उघडताच चांदीच्या किमतींनी जोरदार घसरण घेतली आणि सोन्याच्या दरांवरही दबाव दिसून आला. ही बातमी विशेषतः त्या लोकांसाठी खूप महत्त्वाची ठरतीये जे लग्नासाठी गहने बनवण्याच्या तयारीत आहेत, जे नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत किंवा जे फक्त एक सुरक्षित पर्याय म्हणून सोने चांदीकडे पाहतात. नमस्कार मित्रांनो, नवीन वर्ष 2026च्या पहिल्याच दिवशी तुमचं मनापासून स्वागत. आणि आजची ही बातमी शेवटपर्यंत ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण आज आपण फक्त दर सांगणार नाही, तर या दरांमागचं खरं कारण, बाजाराची मानसिकता आणि पुढे काय होऊ शकतं याची सविस्तर गोष्ट सांगणार आहोत. मित्रांनो, आज चांदीच्या किमतींमध्ये जी घसरण पाहायला मिळालीये ती काही साधी घसरण नाही. आज एका दिवसात चांदीच्या दरात मोठी कपात नोंदवली गेलीये. 1 ग्राम चांदीचा दर खाली आलेला आहे, 10 ग्राम चांदीचा दर कमी झालाय आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे 1 किलो चांदीच्या दरात हजारो रुपयांची घट झालीय. ही घसरण पाहून अनेक लोकांना वाटतंय की आता चांदी अजूनच पडणार, पण बाजार इतका सरळ नसतो. चांदी ही अशी धातू आहे जी एका बातमीवर उडते आणि दुसऱ्या बातमीवर कोसळते. कारण चांदी फक्त गुंतवणूक नाही, तर इंडस्ट्रीचा महत्त्वाचा भाग आहे. सोलर पॅनल, इलेक्ट्रिक गाड्या, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल उपकरणं सगळीकडे चांदीचा वापर होतो. आणि म्हणूनच जरी आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचाल झाली, डॉलर मजबूत झाला, व्याज दरांबद्दल चर्चा सुरू झाली किंवा जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल चिंता वाढली, तर चांदी लगेच प्रतिक्रिया देते. मागच्या काही महिन्यात चांदीने जे विक्रमी दर गाठले होते ते लोकांच्या लक्षात असतील. अनेक लोक त्यावेळी म्हणत होते की चांदी आता थांबणार नाही, पण बाजारात एक नियम आहे, जे खूप वेगाने वर जातं ते थोड्या काळानंतर दम घेतं. आणि सध्या चांदीचा बाजार तसाच दम घेताना दिसतोय. ही घसरण म्हणजे बाजाराचं करेक्शन फेज आहे, म्हणजे आधी जे खूप वेगाने वर गेलं होतं त्याचं संतुलन साधण्याचा हा प्रयत्न आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा बाजारात भीती वाढते तेव्हा सामान्य माणूस सगळ्यात आधी घाबरतो. काही लोक लगेच विक्री करतात, काही लोक खरेदी थांबवतात आणि काही लोक पूर्णपणे बाजूला बसतात. पण याच काळात मोठे खेळाडू शांतपणे हालचाल करत असतात, कारण त्यांना माहिती असतं की बाजार भावना नाही तर गणितावर चालतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चांदीत आलेली ही घसरण अनेक संकेत देते. एक म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार अजून स्थिर झालेला नाही, दुसरं म्हणजे गुंतवणूकदार अजूनही संभ्रमात आहेत, आणि तिसरं म्हणजे येत्या काही दिवसात अजूनही मोठे चढ-उतार पाहायला मिळू शकतात. म्हणूनच आजचा दिवस फक्त दर पाहण्याचा नाही तर समजून घेण्याचा आहे. अनेक लोक विचारतायत की ही चांदी अजून स्वस्त होईल का? तर उत्तर आहे, शक्यता आहे, पण खात्री नाही. कारण बाजार सरळ रेषेत चालत नाही. कधी 2 पावलं खाली येतो आणि कधी एका दिवसात 3 पावलं वर जातो. आणि म्हणूनच चांदीसारख्या बाजारात सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे संयम. आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घसरण काही लोकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण ज्यांना खरेदी करायची आहे त्यांना स्वस्त दर मिळत आहेत. पण काही लोकांसाठी ही चिंता आहे, कारण ज्यांनी वरच्या दरात खरेदी केली होती त्यांना नुकसान दिसतंय. आणि हाच बाजाराचा खरा चेहरा आहे. इथे कोणी कायम जिंकत नाही आणि कोणी कायम हरत नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तरच फायदा होतो. पण इथे थांबू नका, कारण चांदीसोबतच सोन्याबाबतही खूप महत्त्वाच्या हालचाली घडतायत. सरकारच्या नियमांपासून ते आंतरराष्ट्रीय संकेतांपर्यंत पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की सोन्याच्या दरांमध्ये नेमकं काय चाललंय, ही घसरण किती खरी आहे आणि सामान्य माणसाने याकडे कसं पाहावं. म्हणून व्हिडिओ सोडू नका, कारण खरी गोष्ट अजून पुढे आहे. मित्रांनो, आपण पाहिलं की चांदीच्या किमतींमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी हालचाल झाली. पण आता प्रश्न असा आहे की सोन्याचं काय? कारण भारतात असं क्वचितच घर असेल जिथे सोन्याला फक्त धातू म्हणून पाहिलं जातं. सोनं म्हणजे सुरक्षितता, सोनं म्हणजे प्रतिष्ठा आणि सोनं म्हणजे भविष्यासाठीची खात्री. आणि म्हणूनच जेव्हा सोन्याच्या दरांमध्ये हलकीशी जरी हालचाल होते तेव्हा सामान्य माणसाच्या मनात हजार प्रश्न उभे राहतात. आज सराफा बाजारात सोन्याच्या दरांवर दबाव दिसतोय. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट या तिन्ही प्रकारांमध्ये घसरण नोंदवली गेलीये. पण ही घसरण पाहून लगेच निष्कर्ष काढणं धोकादायक ठरू शकतं, कारण सोन्याचा बाजार हा भावनेवर नाही तर विश्वासावर चालतो. आज 18 कॅरेट सोन्याचा दर खाली आलेला आहे, ज्यामुळे गहने बनवणाऱ्या लोकांना थोडा दिलासा मिळतोय.
22 कॅरेट सोन्यात सलग काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळतेय, तर 24 कॅरेट सोन्यात प्रति 10 ग्रॅम दरात मोठी कपात झाली आहे. पण इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचे आहे. ही घसरण अचानक आलेली नाही. मागच्या काही आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात जे संकेत मिळत होते त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. कधी व्याजदर कमी होणार नाहीत अशी बातमी येते, कधी महागाई अजूनही नियंत्रणात आलेली नाही असं म्हटलं जातं, कधी युद्धाची चर्चा होते तर कधी राजकीय अस्थिरतेची, आणि या सगळ्याचा थेट परिणाम सोन्यावर होतो. पण गंमत अशी आहे की ह्याच गोष्टी दीर्घकाळासाठी सोन्याला मजबूत बनवतात. कारण जेव्हा जगात अनिश्चितता वाढते तेव्हा मोठे गुंतवणूकदार, फंड आणि सेंट्रल बँका सोन्याकडे वळतात. म्हणूनच सोनं थोडं पडतं पण पूर्णपणे कोसळत नाही. आज अनेक लोक विचारतायत की हा खरेदीचा योग्य वेळ आहे का? तर ह्याचं उत्तर सगळ्यांसाठी एकसारखं असू शकत नाही. जर तुमचं लग्न ठरलेलं असेल, घरात शुभ कार्य असतील किंवा गहने बनवायचे असतील तर ही घसरण तुमच्यासाठी संधी ठरू शकते, कारण दर थोडेसे खाली आले आहेत. पण जर तुम्ही रोज नफा तोटा पाहणारे ट्रेडर असाल तर हा महिना थोडा सावधगिरीचा आहे. कारण या महिन्यात बाजार खूपच व्हॉलेटाईल आहे. एका दिवसात इतकी हालचाल होतीये की जणू संपूर्ण आठवड्याची रेंज एका दिवसातच तयार होतीये. रात्री आंतरराष्ट्रीय बाजार काही वेगळे चित्र दाखवतो आणि सकाळी देशांतर्गत बाजारात वेगळे दर दिसतात. याचा अर्थ काय? तर मोठे खेळाडू अजूनही मैदानात सक्रिय आहेत आणि तेच बाजाराची दिशा ठरवत आहेत. अशावेळी अनुभव नसलेल्यांनी भावनांमध्ये येऊन निर्णय घेतले तर अडकण्याची शक्यता जास्त असते. मित्रांनो, मोठ्या चित्रात पाहिलं तर सोन्याची कहाणी अजून संपलेली नाही. ही घसरण म्हणजे शेवट नाही, ही फक्त मधली विश्रांती आहे. जसं माणूस लांब पळताना थोडा श्वास घेतो तसंच बाजारही कधीकधी थांबतो. मागच्या वर्षात आपण पाहिलं की सोन्याने विक्रमी पातळी गाठली आणि त्यामुळे अनेक लोकांना वाटलं की आता इथून पुढे फक्त खालीच येणार. पण बाजार कधीही इतका सरळ नसतो. आज थोडं स्वस्त वाटणारं सोनं उद्या महागही वाटू शकतं. म्हणूनच शहाणपण यामध्ये आहे की भावनांवर नाही तर गरजेवर आणि नियोजनावर निर्णय घ्यावा. सोने हा असा बाजार आहे जो धीर ठेवणाऱ्याला नेहमीच काहीतरी देतो, पण उतावळेपणा करणाऱ्याला अडचणीत टाकतो. आणि म्हणूनच या घसरणीकडे भीतीने नाही तर समजून पाहणं गरजेचं आहे. पण इथेच गोष्ट संपत नाही, कारण सरकारकडून येणारे नियम, कर, हॉलमार्कसारख्या गोष्टी याचा देखील दरांवर परिणाम होतो. सामान्य माणसाने नेमका काय लक्षात ठेवावं, कोणत्या चुका टाळाव्यात आणि पुढच्या काही दिवसांत काय चित्र असू शकतं, हे सगळं आपण शेवटच्या भागात सविस्तर पाहणार आहोत. म्हणून शेवटचा भाग अजिबात मिस करू नका, कारण तोच भाग तुम्हाला योग्य निर्णय घेण्यात मदत करणार आहे. मित्रांनो, आता आपण या सगळ्या चर्चेचा शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. कारण आजचा प्रश्न फक्त एवढाच नाही की सोने आणि चांदी स्वस्त झाली आहे का, तर खरा प्रश्न असा आहे की सामान्य माणसाने या परिस्थितीत नेमकं काय करावं. कारण बाजारात दर रोज बदलतात, पण निर्णय चुकीचा घेतला तर त्याची किंमत खूप मोठी मोजावी लागते. आज आपण पाहिलं की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदी दोन्ही धातूंमध्ये घसरण पाहायला मिळतेय. काही लोक याला संधी म्हणतायत तर काही लोक याला धोक्याची घंटा मानतायत. पण बाजार नेहमीच दोन टोकांमध्ये चालतो, भीती आणि लालच, आणि या दोन्हीच्या मध्ये जो शांत राहतो तोच शेवटी जिंकतो. आज अनेक घरांमध्ये चर्चा सुरू आहे की आत्ताच सोने घ्यावं का, थोडं थांबावं का, अजून स्वस्त होईल का, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकाच वाक्यात देता येत नाहीत. कारण प्रत्येकाची गरज, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती आणि प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो. जर तुमची गरज खरी असेल, म्हणजे लग्न, सण, गहिने किंवा दीर्घकाळासाठी सुरक्षित गुंतवणूक, तर बाजारात आलेली ही घसरण तुमच्यासाठी एक संधी ठरू शकते. पण जर तुम्ही फक्त लवकर नफा मिळवण्याच्या उद्देशाने उतरलात तर हा बाजार तुमची परीक्षा घेऊ शकतो. मित्रांनो, सोने आणि चांदी हे शेअर मार्केटसारखे नाहीत. इथे रोज खरेदी विक्री करणं प्रत्येकासाठी योग्य नसतं, विशेषतः चांदी. कारण चांदी वर जाते तेव्हा आनंद देते, पण खाली येते तेव्हा धक्का देते. म्हणूनच चांदीमध्ये संयम हा सगळ्यात मोठा मंत्र आहे. आता इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो अनेक लोक दुर्लक्ष करतात, तो म्हणजे शुद्धता आणि हॉलमार्क. जेव्हा तुम्ही बाजारात सोने किंवा चांदी खरेदी करायला जाता तेव्हा फक्त दर विचारू नका, हॉलमार्क तपासा, शुद्धतेची खात्री करा. कारण स्वस्ताच्या नादात चुकीचं सोनं घेतलं तर पुढे मोठं नुकसान होऊ शकतं. आणि हेही लक्षात ठेवा की टीव्ही किंवा व्हिडिओमध्ये सांगितलेले दर हे बहुतेक वेळा होलसेल दर असतात. प्रत्यक्ष खरेदी करताना त्यावर GST, मेकिंग चार्ज आणि इतर खर्च जोडले जातात. त्यामुळे बाजारात जाण्याआधी पूर्ण माहिती घेणं खूप गरजेचं आहे.
मित्रांनो, आजचा बाजार पाहता असं दिसतंय की येत्या काही दिवसांत अजूनही चढ उतार पाहायला मिळू शकतात. कधी दर खाली येतील, कधी अचानक वर जातील आणि याचाच अर्थ असा की हा महिना संयमाची परीक्षा घेणारा आहे. जे लोक शांत राहतील, नियोजन करून पावलं टाकतील, तेच योग्य निर्णय घेऊ शकतील. कारण बाजार कधीच एका दिवसासाठी नसतो. बाजार कायम राहतो. संधी पुन्हा पुन्हा येतात, पण पैसा एकदाच कमावलेला असतो. तो जपून वापरणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या घसरणीमुळे अनेक लोकांना आशा वाटतेय की पुढच्या काही दिवसात सोने आणि चांदी अजून स्वस्त मिळेल. आणि ही शक्यता नाकारता येत नाही. पण हेही तितकंच खरंय की बाजार कधी कुठून वळण घेईल हे कुणालाही माहीत नसतं. म्हणूनच सगळ्यात शहाणपणाचा मार्ग म्हणजे टप्प्याटप्प्याने खरेदी करणं. सगळा पैसा एकाच वेळी लावणं टाळणं आणि गरजेनुसार निर्णय घेणं. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगतो की सोने आणि चांदी हे फक्त दर नसतात. ती लोकांच्या आयुष्याशी जोडलेली मूल्य आहेत. आईने साठवलेलं सोनं, मुलीच्या लग्नासाठी जमवलेली चांदी, कठीण काळात उपयोगी पडणारी गुंतवणूक. म्हणूनच याकडे फक्त बाजार म्हणून पाहू नका, तर समजून पहा. आणि हो, तुमच्या मते सामान्य माणसाला परवडेल असा सोने आणि चांदीचा दर काय असावा हे कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण तुमचं मत इतर लोकांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतं. जर तुम्हाला अशी खरी, स्पष्ट आणि वेळेवर माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित आणखी मोठी बातमी, आणखी मोठी घसरण किंवा अचानक येणारी तेजी तुमची वाट पाहत असेल. आणि शेवटी एकच लक्षात ठेवा, बाजारात घाई नाही, पण शहाणपण आवश्यक आहे. कारण शेवटी जिंकतो तोच जो संयम ठेवतो, माहितीवर विश्वास ठेवतो आणि भावनांवर नाही. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. पुढच्या अपडेटसाठी तयार रहा, कारण बाजार थांबत नाही. धन्यवाद.